नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। पहा, दिवसेंदिवस लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे। तुम्हाला माहीतच असेल, मागच्या महिन्यामध्ये देखील 5000 नवीन लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे या योजनेमध्ये। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि या वाढत्या लाभार्थ्यांच्या संख्येच्या माध्यमातून पहा, एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे बोगस लाभार्थी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। बोगस लाभार्थी सहभागी झाल्यामुळे काय होत आहे, जे खरे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना हप्ता मिळत नाही। मग तो 6000 हप्ता असेल किंवा त्या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जी वारंवार अनुदान वाढीची जी मागणी केली जात आहे ती मागणी सरकारच्या माध्यमातून मान्य केली जात नाही आणि त्याचं कारण म्हणजे बोगस लाभार्थ्यांची संख्या। तर आजचा जो आपला व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये एक महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 6000 ऐवजी 12000 रुपये एवढा हप्ता एवढा हप्ता शासनाच्या माध्यमातून दिला जात आहे। आता तुम्ही म्हणाल, सरकारकडून 2500 रुपये नाकी 9 करून घेतले आहेत किंवा खूप प्रयत्नांच्या अंती हे 2500 रुपये फक्त दिव्यांग बांधवांनाच मिळालेले आहेत। मग आता जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या योजनेमधील या लाभार्थ्यांना 6000च्या ऐवजी 12000 रुपये हप्ता कसं काय मिळणार, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न। बरोबर आहे तुमचा प्रश्न, परंतु पहा, शासनाकडूनच तुम्हाला हा हप्ता जो आहे तो दिला जात आहे आणि या हप्त्याच्या बऱ्याच लाभार्थ्यांनी लाभ देखील घेतलेला आहे। होय, लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। तुम्हाला देखील हा लाभ घ्यायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो फक्त शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल। कशा पद्धतीने हे पैसे मिळत आहेत, कुणाकुणाला मिळणार आहेत, तुम्हाला देखील मिळू शकतात का, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट आपण चॅनलवर पाहत असतो। सुरुवात करूया आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। त्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 28 ऑक्टोबर चलो नागपूर। महाएल्गार, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मेंढपाळ मच्छीमार यांच्यासाठी महाएल्गार आयोजन करण्यात आलेला आहे आणि दिनांक 28 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता ठिकाण आहे कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान, परसोडी वर्धा रोड, जामठा, नागपूर। या ठिकाणी बच्चू कडू हे जे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी ओळखीचं नाव आहे आणि त्यांच्यासाठी लढणारा एकमेव नेता आहे, एकमेव नेतृत्व आहे असं आपण म्हणू शकतो। तर या नेतृत्वाच्या माध्यमातून जो लढा उभारला जात आहे, महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलं जात आहे। या महाएल्गार मोर्चाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी, विधवा महिलांसाठी 6000 रुपयाची मागणी केलेली आहे। इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे, मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील ही माहिती दिलेली आहे। परंतु पहा, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला 6000पेक्षा जास्त रक्कम, जवळपास 12000 रुपये मिळू शकतात आणि हे मिळाले देखील आहेत। 12000च्या आसपास ही रक्कम मिळालेली आहे लाभार्थ्यांना। ती कशा पद्धतीने, तर पहा, या ठिकाणी आता जे बच्चू कडू यांच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन केलं जात आहे, या मोर्चामध्ये एक महत्त्वाची मागणी तुम्हाला दिसत आहे, दिव्यांग व विधवांना किमान 6000 रुपये प्रति महिना। त्याच्या खालची महत्त्वाची माहिती म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीचे दर किमान 700 रुपये करा आणि वर्षाला किमान 200 दिवस काम द्या। हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पहा, 15 नंबरचा मुद्दा। आणि हा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, ही महत्त्वाची जी मागणी आहे तीच आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक आहे। याच टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला जी रक्कम देण्यात येणार आहे, जसं मी सांगितलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी सुरुवातीला, की तुम्हाला 12000पर्यंत रक्कम मिळू शकते। आता कसं काय मिळणार, हा एक तुमचा प्रश्न।
तर या ठिकाणी पहा, जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, दिव्यांग असतील, विधवा महिला असतील. आता तुम्ही म्हणाल दिव्यांग लाभार्थ्यांना तर रोजगार हमी योजनेमध्ये काम दिलं जात नाही, त्यांना कसं काय काम देणार, ते दिव्यांग आहेत त्यामुळे त्यांना काम करता येणार नाही. त्याचबरोबर विधवा महिलांना देखील यामध्ये काम दिलं जाईल का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असतील. परंतु तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती म्हणजे पहा, रोजगार हमी ही जी योजना आहे, ही योजना प्रत्येक जो ज्याला रोजगार उपलब्ध नाही त्याच्यासाठी ही योजना आहे. रोजगार तुम्हाला उपलब्ध करून दिला गेला आहे शासनाने. आणि या योजनेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम देण्यात येतं आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळतात. तर या ठिकाणी पहा, जे रोजगार हमी योजना आहे, या रोजगार हमी योजनेमध्ये दिव्यांग जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला काम दिलं जाईल तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या कुवतीनुसार, तुमच्या त्या ठिकाणी शारीरिक पात्रतेनुसार तुम्हाला काम देण्यात येईल. जर तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजना राबवली जाते आणि या रोजगार हमी योजनेच्या माध्यमात प्रत्येक मजुराला त्याच्या क्षमतेनुसार काम देण्याचा शासन निर्णय आहे आणि त्याचनुसार तुम्हाला देखील हे काम मिळू शकतं. पहा, दिवसाला 700 रुपये रोज तुम्हाला मिळू शकतो. कुशल आणि अकुशल कामगारांच्यासाठी वेगवेगळे ही रक्कम जी आहे ती देण्यात येते. त्यामध्ये पहा, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. जानेवारी 2025 पासून कुशल कामगारांसाठी वेतन जे आहे ते 11,632 प्लस विशेष भत्ता देखील देण्यात येत आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून. त्याचबरोबर एकूण 3,614 या ठिकाणी पहा, त्याचबरोबर 15,246 प्रति महिना. तर पहा, रोजगार हमी योजनेअंतर्गत जे कामगार आहेत, कुशल कामगार आहेत, ज्यांना काम जमतं, त्यांच्यासाठी या ठिकाणी पहा किती रक्कम देण्यात येत आहे. तर 11,632 प्लस विशेष भत्त्याचे एकूण 3,614 रुपये. अशा पद्धतीने 15,246 रुपये प्रति महिना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिली जात आहे. त्याचबरोबर अकुशल झोनमधील जे कामगार आहेत त्यांना किती वेतन देण्यात येत आहे तर 10,021 प्लस विशेष भत्त्याचे एकूण 3,614 रुपये. अशा पद्धतीने 13,635 रुपये इतकी रक्कम देण्यात येते शासनाच्या माध्यमातून. म्हणजेच किती, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे कुशल कामगार आहेत त्यांना विशेष भत्ता धरून 15,246. त्याचबरोबर अकुशल कामगार जे आहेत त्यांच्यासाठी 10,021 प्लस विशेष भत्त्याचे मिळून 3,000 विशेष भत्ता 3,614 मिळून एकूण रक्कम 13,635 रुपये प्रति महिना इतक्या प्रमाणात ही रक्कम शासनाकडून दिली जात आहे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत. तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागणार आहे, तुम्हाला जॉब कार्ड काढावं लागणार आहे. जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे याची माहिती तुम्हाला यूट्यूबवरती किंवा तुम्ही इतर माध्यमांच्या वरतीही त्या ठिकाणी पहा शोधू शकता. त्याचबरोबर तर जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे यावर आपण देखील व्हिडिओ बनवू. तुम्ही यूट्यूबवर देखील सर्च करू शकता आणि ज्यांच्याकडे हे जॉब कार्ड असणार आहे त्यांना या रोजगार हमी योजनेअंतर्गत या रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. हे जे काम आहे ते तुम्हाला मिळू शकतो तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या कुवतीनुसार. जरी तुम्ही दिव्यांग असाल, विधवा महिला असाल तरी तुम्हाला हे काम मिळू शकतं. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील हे काम मिळू शकतं, ही रक्कम मिळू शकते. या संदर्भात अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.